अजित पवारांचा बारामतीमध्ये पूर्णाकृती पुतळा जो आहे तो उभारलेला आहे आणि काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन झालेलं आहे। आपण पाहतोय की अजित पवारांचा हा भिगवण चौकामधला पूर्णाकृती आपल्याला पाहायला मिळतो। इथं आलेला प्रत्येक जण अजित पवारांच्या पुतळ्याकडे पाहिल्यानंतर अजित पवारांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही असं पुतळा या ठिकाणी आपण पाहतोय की उभारलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि या पुतळ्याची ज्यांनी निर्मिती केली ते शिल्पकार रुपेश उघाडे आपल्यासोबत आहेत। अजित पवारांना तुम्ही आतापर्यंत जवळून पाहिलं असेल, तुम्ही पुणे जिल्ह्यातलेच आहात। अजित पवारांचं काम कसं होतं? दादांचं काम कडक होतं। दादा माझ्या स्टुडिओला 4 वर्षापूर्वी मला भेट दिली होती आणि बारामती परिसरामधलं मला बरंच कामाचं त्यांनी कामाची बनवण्याची संधी मला त्यांनी दिली। आणि दादांचं पुतळा बनवायचा हा आमचं दुर्दैव वाटतंय आम्हाला की आम्ही दादांचा पुतळा बनवतोय। म्हणजे दादा तुमच्या स्टुडिओमध्ये यायचे, पुतळे बघायचे आणि जिल्ह्यामध्ये काही विकास कामं असतील तर तिथं तुम्हाला काम दिलं जायचं? काम दिलं जायचं। मला आतापर्यंत बारामतीमध्ये बरीच कामं दादांनी दिली आणि असं आमचं दुर्दैव वाटतं की आम्ही दादांचा पुतळा बनवतोय। आम्हाला असं बरं वाटत नाहीये। म्हणजे ज्या माणसाला डोळ्यादेखत आपण पाहिलं तो माणूस आज आपल्यामध्ये नाही आणि त्यांचा पुतळा आपल्याला उभं राहावं लागतं, हे दुर्दैव। जरी आम्ही पुतळा बनवत असला तर आनंद आम्हाला नाही झाला असं वाटतंय आम्हाला की डोळ्यात पण पाणी आलंय की कारण का बनवताना म्हणजे सातत्यानं विचार येत होते का डोळ्यात? हो, सातत्यानं विचार यायचे की दादांची प्रकृती आम्ही हुबे बनवायचा खूप प्रयत्न करत होतो, पण बनवतानाही आम्हाला असं डोळ्यातून पाणी यायचं सारखं। दादा सारखं आठवत राहील? दादासारखं आठवायचे। आमच्या स्टुडिओला आलेले, भेट दिलेले, कामाची पाहणी केलेली, ही आम्हाला थोडंसं ही वाटायचं पाहून। आता किती फूट उंचीचा हा पुतळा आहे आणि कसा बनवला? हा 10 फूट उंचीचा पुतळा, हा ब्रॉन्झचा पुतळा आहे। याचं वजन 1.5 टन वजन आहे याचं। म्हणजे आज अजित पवारांचा म्हणजे पुतळा उभारलाय, मात्र त्याचा आनंद नाहीये, दुःख आहे मनात की हा आनंद नाही, हा दुःख आहे की आम्हाला असं दुर्दैवाचं वाटतं की आम्ही हा दादांचा पुतळा बनवतोय असं। मात्र आता येणारा प्रत्येक जण जो खरं तर दादांचे बारामती पाहायला येईल, आल्यानंतर या पुतळ्याचं खरं तर प्रत्येक जण दर्शन घेईल आणि या पुतळ्याच्या माध्यमातून दादा सगळ्यांना आठवत राहील। हो, बरोबर आहे। दादांचं कार्य या पुतळ्याच्या माध्यमातून दादांचं कार्य पुतळ्याच्या माध्यमातून आम्ही हे केलेलं आहे। दादा आपल्यामध्ये आहेत हा भास इथं आल्यानंतर हो, दादा नक्कीच भास होईल की आम्ही दादांची जशी हुबेहूब प्रकृती बनवण्याचा प्रयत्न खूप केलेला आहे आम्ही। आपण पाहतोय की या पुतळ्याच्या खाली पहा की जो संदेश लिहिलेला आहे की अजित पवार आपल्याशी संवाद साधतायत, अशा पद्धतीचा संदेश याच्यावरती आहे। अर्ध्यात सोडून गेलो याची मला खंत आहे, पण तुमच्या हृदयामध्ये मी कायम जिवंत आहे। विकासाची घोडदौड अविरत चालू राहणार, माझ्या माणसांसाठी मी पुन्हा जन्म घेईन, आपलाच अजितदादा पवार। 22 जुलै 1959 ते 28 जानेवारी 2026 हा अजित पवारांचा आत्तापर्यंतचा प्रवास जो आहे आपण पाहतोय की या पुतळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। आणि आपण पाहतोय की अजित पवारांची जी चप्पल आहे, आपण पाहतोय की पादत्राणं जे आहे ती आपल्याला या पुतळ्याच्या खाली पाहायला मिळतात। आणि अजित पवारांचं दर्शन घेण्यासाठी आलेला प्रत्येक बारामतीकर आपण पाहतोय की या पुतळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी अजित पवारांच्या आठवणी जागा करताना पाहायला मिळतोय। या पुतळ्याचं आर्किटेक्ट आपण पाहतोय की खालचं आर्किटेक्ट जे आहे ते बारामतीमधल्याच इथल्या कलाकारांनी बनवलंय। काय नक्की ही संकल्पना कशी सुचली की अशा पद्धतीने आपल्या खालचा आर्किटेक्ट बनवायचा? पहिल्यांदा बघू शकता की खालचा चौथरा हा 5 फूट उंचीचा आहे। आपल्याला सर्वांना माहीत होते की दादांना दगडी कामाची फार आवड होती आणि त्यामध्येच ह्या सगळ्या गोष्टी विचार करताना मनात पहिला प्रश्न आला की हे चॅलेंजिंग तर आहेत, पण एक बारामतीकर म्हणून ही गोष्ट खूप इमोशनल होती, मनाशी खूप जोडलेली होती। त्यामुळं डिझाईन करताना गोष्टी विचारायची की काय करता आपल्याला त्यात काय करता। तर दादांना फार गॉडी डिझाईन आवडत नव्हत्या, दादांना सिंपल आणि मातीशी जुळलेला नेता असल्यामुळं आपल्याला दगडी काम त्यांना आवडतं। तर त्या पद्धतीनंच विचार करून अशी डिझाईन करायचा एक प्रयत्न केला आणि एक बारामतीकर म्हणून दादांची आठवण येते म्हणजे आठवण भरपूर येते। आणि यावरून ही असं वाटतंय की ज्या बारामतीकर म्हणून आपण डायरेक्ट इनडायरेक्ट दादांना मदत करायचा प्रयत्न करतो, पण ह्या क्षेत्रात असताना असं काय आपल्याला त्या माणसासाठी करावं लागेल हे स्वप्न तर कधी वाटलं नव्हतं। खरं आपण पाहतोय की ज्यांनी हा पुतळा या ठिकाणी उभारलेला आहे ते शिल्पकार असतील किंवा या पुतळ्याच्या खालचं जे आर्किटेक्ट ज्यांनी केलेलं आहे त्यांची भावनिक प्रतिक्रिया आहे। आतापर्यंत अनेक कामांच्या माध्यमातून अजितदादा आमच्याकडे आले, दादांनी बारामतीमध्ये कामं करण्याची संधी दिली, मात्र दादांसाठीच अशा पद्धतीनं पुतळ्याचं काम करावं लागेल ही गोष्ट मात्र आमच्यासाठी दुर्दैवाची आहे। आणि या पुतळ्याच्या माध्यमातून अजित पवार आमच्यामध्येच आहेत असा भास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची प्रतिक्रिया शिल्पकारांनी दिल्याच पाहिली। कॅमेराचे सुशांत राऊत आणि प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।